जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्याप केवायसी करण्यात आलेली नाही। त्या शेतकऱ्यांना आपली केवायसी करता येत नाही आणि अशी केवायसी होत नसलेल्या शेतकऱ्यांनी काय करायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यादीमध्ये नाव आलेले आहे परंतु बोटाचे ठसे उमटत नाही किंवा कर्जदार शेतकरी मयत आहे, त्याचा फार्मर आयडी उपलब्ध असताना देखील पोर्टलला फार्मर आयडी दाखवला जात नाही, त्याच्यामुळे केवायसी होत नाही। सेव्हिंग अकाउंट चुकीचे आहे, कर्जाची रक्कम चुकीची आहे किंवा आपण नियमित कर्जदार असताना थकबाकीमध्ये नाव आलेले किंवा इतर काही कारण असतील आपलं नावच आलं नाही किंवा इतरही कारणास्तव आपली जर केवायसी होत नसेल तर आपण याच्यासाठी लेखी अर्ज तक्रार देऊ शकता। उपनिबंधक कार्यालय असेल किंवा सहाय्यक निबंधक कार्यालय असेल, या कार्यालयामध्ये आपल्याला एक लेखी अर्ज करायचा आहे। अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता, वरती दिनांक, प्रति, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याचं नाव, याच्यामध्ये विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। या योजनेमध्ये आपली केवायसी होत नसल्याबाबत याच्यामध्ये खाली शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर, गावाचं नाव, तालुका, याच्यानंतर आधार नंबर, यादीमध्ये नाव आलेले त्याचा जो शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक तो द्यायचा आहे, फार्मर आयडी नंबर द्यायचा आहे, बँकेचं नाव द्यायचंय, बँक शाखेचं नाव द्यायचंय, सेव्हिंग अकाउंट नंबर द्यायचे, लोन अकाउंट नंबर द्यायचा आणि कर्जाची आपली बँकेमध्ये असलेली रक्कम द्यायची। आणि याच्या खाली आपल्याला मी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेलो असता खालील कारणामुळे माझा आधार प्रमाणीकरण होत नाही, माझी जमीन नसल्यामुळे ॲग्रीस्टेक उपलब्ध नाही। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या, त्यावेळेस कर्ज घेतलेलं होतं, त्याच्यानंतर विकलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ॲग्रीस्टेक उपलब्ध नसल्यामुळे माझे कर्ज आणि पोर्टलमधील रक्कम तफावत असेल, याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ग्रीव्हरन्स करू शकता। हे कर्जदार मयत असल्यामुळे किंवा हाताचे बोट ठसे उमटत नाही, तर परदेशात राहतोय, चालू थकबाकीदार आहे तरी माझं कर्जमाफीमध्ये नाव आलेलं नाही, माझी सोसायटी आणि बँक या ठिकाणी कर्ज आहे किंवा आधार प्रमाणीकरण करताना नो रेकॉर्ड फाउंड येत आहे, सेव्हिंग खाते चुकीचं आहे, माझा जॉईंट अकाउंट आहे, अशा प्रकारची जी काही आपली कारणं असतील ती कारणं या ठिकाणी द्यायची आहेत। आपला फार्मर आयडी आहे परंतु आधार प्रमाणीकरण करत असताना त्या ठिकाणी दाखवत नाही, अशा जे काही तुमच्या तक्रारी असतील त्या तक्रारीला टिक करायचे आणि मला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशा प्रकारची एक विनंती या ठिकाणी करायची। सोबत काय द्यायचंय, जर तुम्हाला एरर आलेला असेल, फार्मर आयडी दाखवत नाही किंवा इतर काही एरर असेल तर तो एरर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। तुमचं थंब इम्प्रेशन घेत नसेल त्या ठिकाणी आलेले एरर घ्यायचं आहे, आधार कार्डची प्रत द्यायची आहे, जर अर्जदार मयत असेल तर मृत्यूचं प्रमाणपत्र द्यायचंय, बँक पासबुकची प्रत द्यायची आहे, इतर जर काही आवश्यक कागदपत्र असतील तर ती द्यायची आणि त्याच्या खाली अर्जदाराचं नाव द्यायचंय। जर अर्जदार मयत असेल तर त्याच्या वारसाच्या नावे हा अर्ज दाखल करायचा आहे। वारसाचं जर तुमचा असेल, मयत जर शेतकरी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मयताचा वारसाचा ठराव देखील सादर करावा लागेल, त्याचा नमुना आपण यापूर्वी शेअर केलेला आहे आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या सहाय्यक निबंधक कार्यालय किंवा उपनिबंधक कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे। तहसीलदारच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हा अर्ज सादर करू शकता। तर केवायसी जर होत नसेल तर आपल्याला हे काम ताबडतोब करायचे आणि जर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नाही तर सर्व याद्या प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला हाच अर्ज पुन्हा सादर करायचा आहे। तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या आणि याच अनुषंगाने हे महत्त्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।